वाकट्याच आता पूर्ण वाकट्यानीच भरलाय. तुम्ही जर नजर टाकली ना, कॅमेरा पण आतमध्ये देऊन टाकतो थोडा. वाकट्यांची साईज ना चांगली दणकी आहे. बघा वाकट्या बघा कसल्या मोठ्याच्या मोठ्या वाकट्या आहे बघा. वाकट्यांची साईजच भारी आहे एकदम. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलोय तो म्हणजे अलिबाग मध्ये. आणि अलिबाग जर बोलला ना तर बराचसा मोठा अलिबाग आहे, पण खुद्द अलिबाग जर बोलला ना तर ती म्हणजे अलिबागची जेटी. तर अलिबागच्या जेटीवर जर आपण आलो ना तर सकाळी आपल्याला घेता येतं ती म्हणजे फ्रेश मच्छी. बऱ्याचशा लोकांनी फ्रेश मच्छी कव्हर केली आहे, पण इथला जो सुका जवला किंवा सुक्याच्या वाकट्या आहेत, खास करून वाकट्यासाठी असलेला हा फेमस बंदर हा कोणालाच माहिती नव्हता. तुम्ही जर वाकट्या बघितल्या तर तुम्ही अजब व्हाल. वाकट्यांची साईज, वाकट्यांची किंमत, तर बऱ्याचशा गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार. व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी मी देतो इथला मी पत्ता जर बोलला तर जिल्हा रायगड आणि अलिबाग हा मोठा असलेला तालुका. आणि अलिबाग बोलला तर सर्वांनाच माहिती आहे इकडचं बंदर बीच सर्व काही गोष्टी. पण अलिबाग साईडला जर आपण आलो ना तर आता जिथं आपण उभा आहे ना हा मेन अलिबागच आहे. मग हा या साईडला ज्या सुरू होतात ते म्हणजे पाड, म्हणजे अलिबागमध्ये असलेलं पाड, जसं की बंदरपाडा, वेगवेगळं पाड असं नाव दिलेलं आहे. पण सर्वात महत्त्वाचा म्हणजे हा जो लोकेशन आहे ना हा मेन अलिबाग आहे, हे तुम्हाला नक्कीच माहिती पाहिजे. तर याच्या व्यतिरिक्त हे लोकेशन किती लांब आहे हे जिथून तुम्ही बघताय तिथून जर का तुम्हाला जर बघायचं असेल तर गुगल मॅपची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, टच करून तुम्ही बघू शकता. जिथून तुम्ही व्हिडिओ बघताय तिथून हे लोकेशन किती लांब आहे. तर चला व्हिडिओला ना सुरुवात करूया. हे बघा झालं बघा. तर हा बघा कसा आलाय बघा, टपच्या टप भरून जवला. अभी आया ना ये लेटेस्ट, अभी अभी और आएगा दिन में, दिन में फिर जा रहा है. अभी पूरा एक एक बोट का आया है क्या? हाँ अभी वो कहाँ पे, यहाँ पे पूरा फैला दोगे. हां ते बघा इकडे तुम्हाला दाखवतो. ते बघा असं टाकलंय खळ्यांवर. आणि हे बघा त्यांची मेहनत बघा, मेहनत. हाँ किती वजन आहे ना तो. कितना होगा इसके अंदर, कितना होगा केजी? 50 kg एक का. हाँ तर हे बघा हा आहे एक पूर्ण 50 किलोचा आहे पूर्ण हा बास्केट. आणि बास्केट बघा 50 किलो, 50 किलो 100, हे 200 झाला आणि 250 किलो. तर बघा ते आता उतरवतात. हाँ चाचा का ना. हाँ बहुत बहुत मेहनत है. अभी आप ही जाते हो क्या अंदर? आप ही जाते हो और आप ही लाते हो? दूसरा जाता है, यहाँ पे आप लाने का काम ये आप करते हो. हां तर बघा पूर्ण टेम्पो आहे ना भरून आलाय. तर बघा मेहनत बघा त्यांची. जर मेहनत बघितली ना आता या ओढत ओढत नेणार तिकडं. आणि ही जी गाडी आहे ना जास्तीत जास्त तुम्हाला मुंबईमध्ये बघायला मिळते. आणि मी पहिल्यांदा बघितली अलिबाग साईडला पण, कारण ही गाडी चालवायला ना सोपी जातं. कारण एक माणूस असला ना तर म्हणजे गाड्या जरी येत असल्या ना तरी ट्रॉफिक करत नाही ही गाडी. तर बघा ही आता उचलत उचलत चालली तिकडं. आणि आता तिकडं पूर्ण आहे ना पसरवतीला. ही बघा ही एक गाडी भरली, ही बघा पूर्ण, ही बघा कशी भरून ठेवले त्यांनी. आता ही पण पुढं नेतील. बघा हा चाललाय आता जवला. आणि जायसाठी रस्ता बघितला ना तुम्ही बघा एकदम अशी छोटीशी गल्ली आहे आणि छोट्याशा गल्लीतनं चाललाय. बघा एकटा म्हणजे ही चालवायला गाडी ना एकदम साधी सोपी जाते, पण पुढचा जो माणूस आहे ना त्याच्यावर वजन फुल असतं, पुरा वजन. तर आता हा चाललाय पुरा जवला आहे ना खाल्यांवर चाल. तर आता आपण आलोय खाल्यांवर. आणि आता कसा पसरवतात ना हे तुम्हाला दाखवतो आता मी. आणि आता नजारा बघा, हा बघा हा असा नजारा आहे मित्रांनो. आणि कधी पण जवला सुकवायच्या आधी ना झाडू मारायला लागतंय. बघा इकडं छोटू झाडू मारतंय. आणि बघा त्या साईडला ना आता तो जवला पसरवायला सुरुवात घेतली आता, म्हणजे पसरवतात पूर्ण. तर तो फटाफट पसरवतील. आता इकडं बघा टाकलेला हा जवला, हा बराचसा जवला आहे ना हा सुकलाय. हा बघा हा असा जवला आहे. अजून ह्याला आज वाळवतील कमीत कमी 2 ते 3 तास. 2 ते 3 तास जर कडक ऊन पडला ना तर हा सुकून जाईल. आणि खलं बघा तुम्ही जर खलं जर बघितलं ना तर सिमेंटचा ब्लॉक आहे तिथं. ह्या साईडला सिमेंटचा ब्लॉक आहेत, मध्ये मध्ये खलं आहे. बघा हा खलं पण आहेत, सिमेंटचं पण ब्लॉक आहेत. तर दोन पद्धतीचा ब्लॉक आपल्याला बघायला मिळतात इथं. आणि या साईडला आता हा जो मागाशी जवला आणला होता ना तो पसरवतात. तर कसा पसरवतात ना तुम्हाला दाखवतो बघा. तर मेहनत बघा त्यांची, मेहनत बघितली नाही बघा. आता फटाफट घेऊन आणि फटाफट पसरवतात, त्यांना सवय झाले. हे बघा हे असं पसरवतात. पसरवायची पद्धत बघा कशी फास्ट झालं. ते बघा लगेच खाली केला त्याने. बघा मग पोरगा पण इथंच आहे बघा त्यांचा. तर अशा लोकांची मेहनत लय. आता हे फटाफट पसरवणार, पसरवल्यानंतर मग ते वाळवणार. किती दिवसात आता वाळवतील हे?
आता 2 वाजेपर्यंत सुकणार. सुकणार पुरा. आता सध्या तुम्ही इथं विकता पण हो, इथं तर होलसेल व्यापार येतात. होलसेल, तरी पण किती होलसेल गेला म्हणजे 5 किलो 10 किलो? 5 किलो काय 10 किलो नाही, 50 किलो, 50 किलो? अच्छा, 50 किलो 100 किलो आहे ना. 100 किलो. तेव्हा कसं जाते आता आत्ताचा रेट काय आहे? आता स्वस्त आहे हो. तरी जास्त पण आहे ना. तरी पण आता काय 800 रुपये, 700 रुपये. 50 किलो? 50 किलो नाही, 10 किलोचा रेट आहे. 10 किलोचा रेट 800, हां म्हणजे 80 रुपये झाला आहे ना. ऐकू देऊ शकता. हां द्या, मग नंबर सांगा. 97 64 79 42 17. 97 64 79 42 17. 79 42 17. नाव काय तुमचं? सुषमा भगत. हां, भगत यांचे बघा. तर यांच्याकडे तुम्ही आलात तर ते तुम्हाला मॅनेज करतील. पहिले कॉल करून या, आहे की नाही. कॉल केल्यानंतर जर पहिला नवीन जर व्यापारी असेल तर जुना व्यापारी त्यांना तर सर्वांना माहिती आहे, ते बरोबर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घेऊन जातात. पण आता बघा हा जावला बघा, हे बघा पसरवत आहेत हा पूर्ण. तर हे बघा हे असं सुकवले जातात. रस्त्याच्या साईडलाच आहेत खलं यांचं. छोटं छोटं खलं आहेत इकडं. आता मगाशी आपण गेलो तर मोठे खल्यानं, हे बघा हा इकडं पण मोठा खला आहे. इकडं हा बंदरपाडा, एक बंदरपाडा म्हणून गाव आहे या साईडला. इकडनं जर आपण इकडनंच येतो, हाच रस्ता मेन आहे या साईडला येण्यासाठी, या GT वर येण्यासाठी. आणि बऱ्याचशा गाड्या चालल्यात ना इकडनं चालल्यात. आता हा जो रस्ता आहे ना हा GT साईडला चालला आहे, आणि GT साईडलाच आपल्याला यायचं आहे. जी अलिबागची GT आहे ना या साईडलाच हा रस्त्याने जायचा आहे. हा एकच रस्ता आहे ना इकडे यायला, एकच रस्ता आहे ना GTला यायला. इथं गाव काय अलिबाग ना हे? मग गावाचं नाव आहे सेपरेट का अलिबागच याला बोलतात? हां बंदरपट्टी, हां बंदरपट्टी पण बोलतात ना, पट्टी. हां पट्टीवर जायचा रस्ता. जर तुम्ही जर इथं जर विचारलं पट्टीवर जायचा रस्ता तर कोणी सांगेल. आणि तुम्ही इथं आलात ना का तुम्हाला रस्त्यानेच असं मोठे मोठे ब्लॉग बघायला मिळतील, त्याच्यावर अशी मच्छी सुकते. आता पण तिकडं चाललो, तिकडं वाकट्यांचा तुम्ही नजारा तुम्हाला मी दाखवतो चला. तर सुकी मच्छी घ्यायची झाली ना तर ती कशी आहे म्हणजे असं वेळेवर असतं, वेळेवर. जसं महिन्यातनं कमीत कमी 15 दिवस चालते सुकी मच्छी, आणि 15 दिवस नाही चालत. तर ह्या गोष्टी आहेत, ह्या मॅनेज करण्यासाठी मी तुम्हाला प्रत्येक माणसांकडून इकडचा स्थानिक माणसांकडून नंबर देतो, कारण जेणेकरून तुम्हाला जर यायचं झालं ना तर प्रॉब्लेम नको व्हायला. तर हे बघा आता वाकटे बघा अशा सुकवलं, हे बघा हा नजारा बघा कसा आहे. हे बघा ह्या ज्या वाकट्या सुकवल्यात ना ते एकदम मोठ्या मोठ्या वाकट्या आहेत. वाकट्यांची साईज बघितली ना तर हे बघा, बघा 1, त्याच्यानंतर 2 आणि 2.5, म्हणजे अडीच इंचाच्या असलेल्या वाकट्या बघा कशा मोठ्याच्या मोठ्या वाकट्या आहेत. आणि या वाकट्यांची जी किंमत आहे ना ती जास्त जाते, म्हणजे महाग जाते हे वाकट्या. हे बघा, हा बघा वाकट्या बघा. तर हा आहे नजारा. तुम्ही जर बघितला तर पुरा तिथपर्यंत गेलाय. मागच्या साईडला पण आहे, तिकडे त्या साईडला पण आहे पूर्ण. हे बघा दांडावर टाकलेलं आहे. आणि एवढंच नाही तर तुम्हाला रस्त्याच्या साईडला ज्या सुकवलेल्या आहेत त्या पण तुम्हाला वाकट्या दाखवतो. म्हणजे रस्त्याच्या साईडला आल्यानंतर ना हा वेगळाच फील येतो, अनुभव येतो की आपण खरंच आलो येतो म्हणजे आपण अलिबागमध्ये. तर हा बघा आता हा मुख्य म्हणजे मेन रस्ता आहे. त्या साईडला चालली GT, आणि GTच्या साईडला बघा रस्त्याच्याच साईडला आहे बघा, हे बघा वाकट्याच वाकट्या. आता पूर्ण वाकट्यानीच भरलाय. तुम्ही जर नजर टाकली ना, कॅमेरा आपण आतमध्ये देऊन टाकतो थोडा, हे बघा त्या साईडला बघा कशा टाकल्या, त्याची काय लाईटिंग. या पूर्ण वाकट्या. आता पुढं आपण गेलो ना तर पुढं पण आपल्याला तशाच वाकट्या वगैरे जवला वगैरे सुकवताना मिळतोय. आणि हा बघा हा आहे तर मेन अलिबागच आहे, आणि मेन अलिबागमधून आपण चाललो मेन रस्त्यावरनं. कारण या साईडला त्या साईडला आता गेलो तर अजून आपल्याला वाकट्या वगैरे बघायला मिळतील. हे बघा हे पूर्ण आता ना आत्ताच खाली गेलं त्यांनी जाऊला टाकून. बघा या साईडला बघा पूर्ण खला बघा कसा, म्हणजे एखादा जे शेती असते ना घाटावर, जर शेती कशी असते लांबच्या लांब, तशी लांबच्या लांब बघा कसं गेलं एकदम जावला इकडं. तर हे बघा पूर्ण ही जी माणसं आहेत ना ही सर्व जास्तीत जास्त घरं ही पूर्ण बोटीवरच काम करणार. हे बघा कसं अँकर वगैरे टाकलं त्यांनी. तर हा जो नजारा जर बघायचा असेल ना तर तुम्ही जर येत असाल अलिबाग साईडला किंवा अलिबागच्या जवळच्या जर असाल, कधी आला नसाल तर नक्की येण्याचा प्रयत्न करा आणि खरंच हा अनुभव घ्या. म्हणजे वेगळी पद्धत आपल्याला बघायला मिळते, एकदम ताजा म्हावरा सुकवलेला. हे बघा या साईडला बघा आता कशी लावले. इथं जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळते जवला आणि वाकट्या. हे बघा वाकट्या लावल्यात. आता आपण आलो ना समुद्राच्या साईडला, तर हा बघा तिकडं तुम्हाला दिसतंय का ना काय माहिती, तिकडे त्या साईडला बोटी आहेत आणि पूर्ण मोठं खलं आहेत. आता इथं आता मगाचपासून आपण जो एरिया घेतला ना हा रस्त्याच्या साईडचा घेतला आहे बघा. आता जाऊला आलाय हा, आता पसरवायचं काम करतील. हा बघा पूर्ण खलं बघा कसं भरलं. त्या बघा वाकट्याच वाकट्या. हे बघा इकडे चालले आता ताई, आता इकडं मस्तपैकी पसरवत आहे. इकडे बघा पसरवलाय हा पुरा जावला.
तर खास करून हा पोल्ट्रीच आहे बघा. पोल्ट्रीसाठी पूर्ण त्यांनी गोणी बघा पूर्ण अशा भरून ठेवल्यात हे बघा. आणि त्याच्यानंतर वाकट्या बघा, वाकट्यांची साईज ना चांगली दणकी आहे. ही बघा वाकट्या बघा कसल्या मोठ्याच्या मोठ्या वाकट्या आहे बघा. वाकट्यांची साईजच भारी आहे, एकदम मस्त साईज आहे, मोठीच्या मोठी म्हणजे 3च्या 3. आता 1 2 आणि 3 3 कमीत कमी 20 आहेत. हे बघा वाकट्या, हे बघा पूर्ण वाकट्या. हा पूर्ण सेटअप आहे ना वाकट्यानेच भरला आहे. इकडे बारक्या वाकट्या, बारक्या बारक्या हे बघा, बारक्या बारक्या वाकट्या. तर आपण जसं जसं आतमध्ये जातोय ना चालत तसा तसा पूर्ण नजारा बघायला मिळते तो म्हणजे याचाच. हा बघा जावलाच जावला, जावलाच जावला. आता आपण कोणाला तरी वाकट्यांची पण किंमत विचारू, वाकट्यांची पण प्राईस आपल्याला विचारायची आहे. त्या कसल्या मोठ्या पाहिजे? मोठ्या वाकट्या मोठ्या 500 रुपये किलो. 500 रुपये किलो आहे सध्या. म्हणजे किती घ्यायला लागतील? 1 किलो पण घेऊ शकतो. 1 किलो घेऊ शकता, 2 किलो घेऊ शकता. आणि त्याच्यापेक्षा बारक्या कशा किलो आहेत? बारक्या 250 रुपये. 250 रुपये किलो आहेत का? म्हणजे जे एकदम छोट्या आहेत ते. आणि आता ह्या आपल्याला बघायला तर ते आहे ना, या 500 रुपये किलो. 500. तुमचा नंबर वगैरे आहे? द्या नंबर, द्या नंबर सांगा, बोला. 75 75 07 07 31 31 58 58 66. 66. आता हे म्हणजे जर वाकट्या वगैरे घ्यायचे असेल तर कधी यायला पाहिजे? तरी पण कधी पण या, सुकलेले असते तरी भेटते. सुकलेलं असलं भेटेल. म्हणजे असं जाऊला ज्या दिवशी नसला तरी तुम्हाला कॉल केला तरी चालेल ना. तुमचं नाव काय? संगीता भगत. हां, यांना जर कॉल केला तर ते वाकट्या तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न करतील. मोठ्या मोठ्या वाकट्या आहे ना. हो. हां, तर तुम्हाला परत इकडे जाऊन वाकट्यांचा नजारा दाखवतो. ही बघा, ही पूर्ण समुद्र आहे. हा समुद्र आहे पूर्ण. या साईडला पाणी आलं आहे बघा. ह्या पण वाकट्या सुकवल्यात आणि त्यांच्याच वाकट्या आहेत आता ह्या. हा बघा नजारा बघा, कशा मोठ्या मोठ्या वाकट्या आहेत एकदम. दांडावर सुकवलेल्या वाकट्या कधी पण चांगल्याच, मी प्रत्येक वेळी बोलतो. हे बघा, आणि या साईडला पूर्ण समुद्राचा पाणी आला आहे. हे बघा बोटी वगैरे लागले, हे बघा मोठ्या बोटी आहेत. आणि इकडं बघा, इकडं पण जावला टाकतायत. हे बघा जावला बघा, जावला टाकतात तर बगल्यांची पण मजा आहे तेवढीच. आणि मला वाटतं बगलं पण खाऊन खाऊन कंटाळलं असेल. ते बघा खात पण नाही, नुसतं फिरतायत बस. ते बघा. आता टाकल्यानंतर कधी उचलणार तुम्ही? 12 वाजता. 12 वाजता कडक पूर्ण सुकल. मग परत तुम्हाला मला वाटतं चालवायला लागत असेल है ना? चालवायला घेत अजून एकदा येईल. अजून एकदा 12 नंतर अजून एकदा येईल. हां, 2 फेऱ्या येतात. झाडू पण मारायला लागते ना? 4 वेळा मारायला लागते. उलटा पलटी करायला लागते. हां, पलटी पण करायला लागते. ते सांगतात 4 वेळेला. म्हणजे तेच बोलतो मी, मेहनत ना बरीचशी मेहनत आहे. अजून आता ऊन पडलंय ना, आता 12 वाजता तर कडक ऊन येईल आहे ना. हां, तर एकदम कडक ऊन येतं 12 नंतर. तुम्हाला तर माहिती आहे सध्या कशी गरमी वाढले. आणि खास करून समुद्र साईडला तर अशी गरमी पडते की बोलू नसतोय ना. कडक एकदम ऊन असतं, कडक. आणि कडक उन्हामध्ये असे लोक कामं करतात. हे बघा कसे दोघं जण टाइमपास करतात. टाइमपास चाललाय त्यांचा मोबाईलवर. आणि इकडे बघा जाळं विणतायत. आणि इकडे बघा राशीच्या राशी टाकल्यात फटाफट. हे बघा इकडे चाललंय. आता आपण आलो शेवटला. इथं लिलाव होतं या साईडला, तिथंच लिलाव होतं सकाळी आल्यानंतर. हे बघा जावलाच जावला, जावलाच जावला. हे बघा जावलाच जावला. हे बघा इकडे बघा कसं बास्केट भरलं एकदम टॉप ऑफ. 50 किलोची एक बास्केट. आणि बघा इथं लिलाव होतं सकाळचा आहे ना, इथं लिलाव होतं. हा रस्ता आहे मधून येण्यासाठी हा. आणि तुम्ही जरी सकाळी जरी आलात ना मच्छी वगैरे न्यायला, तर बघा या साईडला ना ही जी सुकवलेला आहे ना जावला, हा तो इथंच हा मंदिर आहे ना, मंदिर दिसते बघा, हा मंदिर. तिथं सुकवलेला जावला ना विकतात. 100 ते 120 रुपये किलोनी विकतात. कारण मी मागच्या वेळी आलो तेव्हा ना जावला बराचसा विकायला, तिथं लोक बसली होती. आणि त्यांचा पण जावला फटाफट म्हणजे सुकट फटाफट संपते. तर हा नजारा आहे जेटीचा, अलिबाग जेटीचा. बऱ्याच जणांनी व्हिडिओ केलेले आहेत ह्या, पण ह्या व्हिडिओ कोणीच केलेला नाही. सुका जो जावला आहे ना या लोकांचा, माणसांचा, लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न कोणीच केला नाही, जो आज आपण प्रयत्न केला. खरंच म्हणजे हा इथून सुरुवात होते ना, हा समुद्र आहे, इथून जो जावला सुकवायला सुरुवात होते ना तर अगदी गावापर्यंत गेलेला आहे. तर आपण गावामधून पण आलो व्हिडिओ काढत. आणि हा जो जावला आहे ना या साईडला गेलो ना, तिकडे नारळांची झाडं आहे ना, तिकडे पण बरेचसे खलं आहेत. म्हणजे जर तुम्ही इथं जर आलात ना
तर तुम्ही 100% सुकट घेऊन जाऊ शकता. थोडासा ज्या वेळेला येताना त्यावेळेला जर नसेल तर थोडासा तुम्हाला फिरून माहिती काढायला लागेल. जशी अशी घरं असतात ना ह्याच्यामध्ये त्यांनी साठवणूक केलेली असते. तर बघा त्यांची आता चालले मेहनत. आणि हे बघा हा इथला नजारा मध्ये बघा पूर्ण बोऱ्या आहेत ना या भरलेल्या आहेत. बघा गोणी बघा कशा भरल्यात, कुट्यामध्ये जाईल. म्हणजे तेच मी बोलतो पोल्ट्री बिल्ट्रीसाठी जर पाहिजे असेल ना तर तुम्ही कॉल करू शकता. आता तुम्हाला मी दाखवतो एकदम असा नजारा जिथं तशी का तुम्ही बोलू शकता लाइटिंगच लावली एकदम लाइटिंग, वाकट्यांची लाइटिंग तुम्ही बघा. हे बघा हा बघा नजारा बघा. आपण आतमध्येतून जाऊया. हा बघा वाकट्या बघा नजारा बघा तुम्ही, वाकट्याच वाकट्या. हे बघा ह्या बऱ्याच अशा ओल्या आहेत. मला वाटतं ह्या सकाळीच टाकले. ते बघा पूर्ण ओली आहे वाकटी. वाकटीची साईज बघा, हातावर बघा कशी आहे वाकटीची साईज. अशी वाकटीची साईज आहे आणि पूर्ण साफ करून लावल्यात ह्या. आणि ह्या साईडला बघा हा बघा पूर्ण तसा काय खालून वरपर्यंत एखाद्याचं लग्नच आहे आणि त्या लग्नासाठी त्यांनी मॅनेजमेंट केलं लाईटिंगची. हे बघा वाकट्याच वाकट्या, वाकट्याच वाकट्या. तर फेमस वाकट्यांसाठी म्हणजे ही जी जागा जरी बोलतात ना फेमस वाकट्यांसाठी, कारण मच्छी तेवढीच येते आणि त्याच्यानंतर मग सुकट पण जावला पण तेवढाच येतो आणि वाकट्या पण इथं तेवढ्याच येतात. तुम्हाला जर वाकट्या जर घ्यायच्या झाले ना तर सेपरेट असलेला हा बंदर. हा बघा खाल्यावरच्या वाकट्या टांगलेल्या, वाकट्याच वाकट्या. त्या साईडला पण तिकडे गेलो तर वाकट्याच वाकट्या बघायला मिळतात. म्हणजे ह्या बघा नुसत्या वाकट्या टांगल्यात आणि खाली बघितला तर जावला, वाकट्या जावला. ह्या बघा इकडं, त्या बघा तिकडं पण वाकट्याच वाकट्या, या साईडला पण वाकट्या, त्याच्या तिकडं पण वाकट्याच आहेत. आणि आपण जर इकडं नजर मारली ना तिकडं पण शेवटी दिसत असेल तुम्हाला वाकट्या. तर हे बघा चालायला अशी जागा नाही, छोट्या छोट्यानं चालायला लागते आपल्याला. हा जावला आताच त्यांनी टाकलाय मध्ये. हे बघा ओरिजिनल सोडा आपण जे बोलतो ना, हे बघा सोडे, हे असे ओरिजिनल सोडे असतात. आता हे लांब सोडं त्यांनी ठेवलेत, लांब असे लांब असतात ना, हे लांब त्यांनी सुकवायला सुरुवात केली सोड्यांची. हे बघा पुरं स्टोअरच्या स्टोअर आहेत. हा बघा जाऊला असा टाकलाय त्यांनी. हे बघा हा या साईडला समुद्र आहे. आता मगाशी आपण त्या साईडला होतो तिकडच्या साईडला, आता आपण थोडासा त्या तिकडून या साईडला आलो. हे बघा आत्ता बघा कशी परत असं म्हणजे अशी एक वेगळाच नजारा बघायला मिळते आपल्याला. हा बघा हा एकदम स्पेशल वाकट्यांसाठी. हा बघा त्या तिकडं पण वाकट्या, इकडं पण वाकट्या. हे बघा वाकट्याच वाकट्या, वाकट्याच वाकट्या. एकदम अलगच नजारा वाकट्यांचा. वाकट्यांसाठी स्पेशल असलेला अलिबागचा बंदर, खास करून जे जेटी आहे आणि जे खलं आहेत ना वाकट्यांसाठी स्पेशल. कारण वाकट्यांची साईज बघितली ना एकदम कडक मोठी अशी वाकट्यांची साईज आहे बघा. ज़्यादा वाकटी आती है ना यहाँ पे, वाटी भी आता है, सुकड़ भी आता है और सोडा थोड़ा सब कुछ आता है. अभी कोई मालिक है? ये मालिक है कोई नहीं? तर चला मित्रांनो बरेचसे नंबर मी देतो. नंबर याच्यासाठी देतो कारण आपला जो व्ह्यूअर जर इथं आला ना तर फोन करून जर आला ना तर त्यांना ना खरंच व्यवस्थित माहिती मिळायला पाहिजे इथं येण्यासाठी. म्हणजे येऊन पण जर फेरी फुकट गेली तर एवढ्या लांबून तर ते मला पण चांगलं नाही वाटणार. म्हणून जास्तीत जास्त नंबर दिलेला आहे, कॉल करून या. जर तुम्हाला जर सुकी सुकट किंवा पोल्ट्रीसाठी खाना किंवा जर शेतासाठी जर खाद्य टाकायचं असेल खत म्हणून तर अशा काही ज्या गोष्टी आहेत ना त्यासाठी नक्कीच कॉल करा आणि या. तर चला मित्रांनो भेटू आता आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, बाय बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका. रॉयल दादूसी बघा बोटी बघा, बऱ्याचशा मोठ्या मोठ्या बोटी लागल्या त्या साईडला.